पहिलं लग्न मोडल्यानंतर समाजाने टोमणे मारले म्हणून पोटच्या 14 वर्षाच्या लेकीसाठी वैभवीने दुसरं घर वसवलं. पण ज्या घरात ती सुरक्षितता शोधत होती तिथेच तिच्या काळजाच्या तुकड्यावर एका नराधमाची पापी नजर पडली. एक हतबल आईने आपल्या मुलीच्या अब्रूसाठी अख्ख्या समाजाशी दिलेला हा एक थरार लढा आहे. नमस्कार, मी शीतल घेऊन आले आहे ट्रू स्टोरी चॅनलवर डोळ्यात पाणी आणणारी एक सत्य कहाणी. शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं पहिलं लग्न वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी झालं होतं. ज्या वयात मुली आपल्या भविष्याची सुंदर स्वप्न पाहत असतात त्या वयात माझ्या पदरात संसाराचं ओझं आलं होतं. पण तो संसार फार काळ टिकू शकला नाही. पहिल्या नवऱ्याच्या अत्यंत वाईट सवयीमुळे आणि त्याच्या वागण्यामुळे अखेर आमचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतरची 6 वर्ष मी माझ्या 7 वर्षाच्या मुलीला म्हणजेच माझ्या काळजाच्या तुकड्याला घेऊन माहेरी काढली. दिवस जात होते आणि माझी मुलगी आता 14 वर्षाची झाली होती. मी दिसायला अजूनही तरुण होते, त्यामुळे कोणी मला पाहून असं म्हणू शकत नव्हतं की मला 14 वर्षाची मुलगी सुद्धा आहे. मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा चेहरा पाहून जगत होते. मला वाटायचं की माझी पूर्ण जिंदगी अशीच लोकांचे टोमणे सहन करत निघून जाईल. पण पुढे माझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे याची मला जराही कल्पना नव्हती. तो दुपारचा वेळ होता. माझी आई शेजारच्या एका घरी गेली होती आणि मुलगीसुद्धा शाळेत गेली होती. मी माहेरच्या घरात अगदी एकटीच होते. तेवढ्यात अचानक दरवाजावर थाप पडली. मी जाऊन जसा दरवाजा उघडला तर समोर आमचा एक शेजारी उभा होता. तो वयाने माझ्यापेक्षा दुप्पट मोठा होता. त्याच्या हातात एक प्लेट होती. मला पाहताच तो खोटं हसत म्हणाला की हे घे, तुझ्या वहिनीने दिलंय आणि तिनेच मला सांगितलं की वैभवीला देऊन ये. त्याच्या पत्नीशी माझी चांगली ओळख होती म्हणून मी काहीही न बोलता त्याच्या हातातून ती प्लेट घेतली. मी त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करायला जात होते तेवढ्यात त्यांनी दरवाजावर हात ठेवला. ते अत्यंत नाराजीचा आव आणत मला म्हणाले की लोक म्हणतात तेच खरं आहे. तर लोक म्हणायचे की वैभवी खूप उद्धट आहे आणि ती कोणाशी सरळ तोंडाने बोलत नाही. मला आधी या गोष्टीवर विश्वास नव्हता. मला वाटायचं तू खूप चांगली आहेस आणि लोक उगीचच तुझ्याबद्दल उलटसुलट बोलतात. पण आज मला पटलं की लोक जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मी तुझ्या दारात आलोय आणि तू माझ्या तोंडावरच दरवाजा बंद करतेस. त्यांचं हे बोलणं ऐकून मी मनातल्या मनात खूप घाबरले. मी त्यांना माझ्या मोठ्या भावासारखं समजत होते कारण माझं अख्खं बालपण याच गल्लीत आणि यांच्या समोर गेलं होतं. मला वाटलं की मी उगीच त्यांच्याबद्दल मनात संशय घेतला. मी त्यांना हात जोडून म्हणाले की मला क्षमा करा भाईसाहेब. घरात मी एकटीच होते त्यामुळे माझ्या अजिबात लक्षात आलं नाही. तुम्ही प्लीज आत या आणि बसा. मी त्यांना डायनिंग रूममध्ये बसवलं आणि स्वतः स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी चहा करायला गेले. चहा करत असताना माझं मन आतून खूप अस्वस्थ होत होतं. मला खूपच वेगळं वाटत होतं की मी एका परक्या मर्दाला अशा एकटेपणात घरात का बोलवलं. या 6 वर्षात या गल्लीत राहून मला लोकांचा चांगलाच अंदाज आला होता. ना जाणे कोण कुठून माझ्याबद्दल नको त्या गोष्ट शोधून काढायचे. कोणी म्हणायचं ही चारित्र्यहीन आहे म्हणूनच हिच्या पहिल्या नवऱ्याने हिला सोडलं, तर कोणी म्हणायचं हिचं नशीबच खराब आहे. पण सत्य काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. माझ्या पहिल्या नवऱ्याने लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच दुसरीकडे तोंड काळं करायला सुरुवात केली होती. कदाचित लग्न आधीपासूनच तो तसा होता. मी त्याचा हा पराक्रम जास्त दिवस सहन करू शकले नाही आणि जेव्हा मी त्याला याबद्दल जाब विचारला तेव्हा त्याने मला सरळ घराबाहेर काढून दिलं होतं. पण आज समाजातील जे लोक माझ्या घटस्फोटाचं खरं कारण जाणून होते ते सुद्धा आता असंच म्हणायचे की हिच्या कडू जिभेमुळेच हिच्यावर आज ही वेळ आली आहे. जुन्या आठवणी आठवून झाल्यावर जेव्हा मी चहा घेऊन रूममध्ये पोहोचले तेव्हा ते सोफ्यावर बसून अत्यंत आरामात मोबाईल चालवत होते. त्यांना बघून असं वाटत होतं की जणू ते स्वतःच्याच घरात बसले आहेत. ते आमचे दूरचे नातेवाईक सुद्धा लागत होते. त्यामुळे मला आधी जास्त चिंता वाटली नाही. मी दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसले. माझी नजर खाली झुकलेली होती. मी फक्त मनातून देवाकडे सारखी प्रार्थना करत होते की देवा, कशीही करून माझी आई लवकर घरी येऊ दे. कारण मी त्यांना तोंडावर असं तर म्हणू शकत नव्हते की तुम्ही लवकर लवकर चहा प्या आणि इथून निघून जा. पण त्यांनी चहा प्यायलाच नाही आणि ते थेट मुख्य दरवाजाच्या दिशेने गेले. मला वाटलं ते जात आहेत, पण जसा त्यांनी दरवाजा आतून बंद केला
आणि ते माझ्याकडे वळले तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी अत्यंत मोठ्या आणि खंबीर आवाजात त्यांना म्हणाले की, भाईसाहेब, हे तुम्ही काय करत आहात? जा, तुम्ही इथून निघून जा. मी एका रात्रीत शहाणी झाले नव्हते. मी आयुष्याची अत्यंत कठीण वर्ष सोसलेली एक स्त्री होते. त्यामुळे त्यांच्या बदललेल्या नजरेवरून मला लगेच समजलं होतं की ते अत्यंत चुकीच्या उद्देशाने माझ्या दिशेने पुढे येत आहेत. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. त्यांनी पुढे होऊन माझ्या गळ्यातली ओढणी ओढली आणि ती एका बाजूला फेकून दिली. तो नराधम मला म्हणाला की, प्रत्येक वेळी काय सती सावित्री बनण्याचं नाटक करत असतेस? आज मी अख्ख्या गावाला दाखवून देईन की तू सुद्धा काही दुधाने धुतलेली नाहीस. असं म्हणून तो माझ्यावर जबरदस्ती करण्यासाठी अजून पुढे सरसवणार. इतक्यात देवाच्या कृपेने मुख्य दरवाजावर खूप जोरजोरात थाप पडायला लागली. दरवाजा वाजल्यामुळे तो पुरता घाबरला. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी मला पुढे केलं आणि मला दरवाजा उघडायला सांगितला. मी जशी धावून दरवाजापाशी पोहोचले आणि दरवाजा उघडला तर बाहेर माझी आई उभी होती. माझी ती अवस्था पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणाला कदाचित आईला वाटलं असेल की मी चुकीचे आहे, पण तिने त्या माणसासमोर मला एक शब्दही बोलली नाही. तिने सरळ पुढे होऊन त्या नराधमाच्या थोबाडीत एक जोरदार झापड लावली आणि त्याला गचांडी धरून घराबाहेर काढून दिलं. त्या नराधमाला घराबाहेर काढल्यानंतर आईने जेव्हा सरळ माझ्या पायावर हात ठेवला तेव्हा मी थबकले आणि जागीच जमिनीवर कोसळले. मी रडत रडत आईला म्हणाले की, आई, हे तू काय करतेस? तुला सुद्धा असंच वाटतंय का की ही सगळी माझीच चूक आहे? तुला तुझ्या या लेकीवर अजिबात विश्वास नाही का? माझं हे बोलणं ऐकून आई रडायला लागली आणि म्हणाली की, नाही ग माझ्या बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी आज तुझ्या पाया पडते की तू आता तुझा हा हट्ट सोड आणि तुझं दुसरं घर बसव. जोपर्यंत तू दुसरं लग्न करणार नाहीस तोपर्यंत असे नीच लोक तुझ्या अब्रूवर हात टाकण्यासाठी टपूनच बसलेले असतील. आईच्या तोंडून हे शब्द ऐकले आणि तोच तो क्षण होता जेव्हा मी हार मानली. मी अत्यंत जड अंतकरणाने आईला म्हणाले की, आई, तुला जिथे योग्य वाटेल तिथे माझं लग्न लावून दे. मी आता तुला अजून जास्त दुःखात बघू शकत नाही. आणि खरं सांगू तर नेमकी तेथूनच माझ्या खऱ्या उद्ध्वस्त होण्याची सुरुवात झाली होती. जसा वेळ निघून चालला होता तसं आईनं माझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली होती. मी आतून पूर्णपणे तुटले होते. दिवस रात्र रडत होते, पण मी कधीच माझ्या आईसमोर किंवा माझ्या 14 वर्षाच्या मुलीसमोर स्वतःचे अश्रू येऊ दिले नाहीत. मला सारखं वाटायचं की त्या दोघी आधीच माझ्यामुळे खूप त्रासात आहेत. माझ्या रडण्याने आणखीनच दुःखी होतील. माझ्या मुलीला चांगलं माहीत होतं की तिच्या आईसोबत काय घडतंय आणि आईला कशा पद्धतीचा त्रास दिला जातोय, पण आजपर्यंत तिने माझ्यासमोर कधीही या विषयावर तोंड उघडलं नव्हतं. पण मला पूर्ण ठाऊक होतं की ती एकटी खोलीत जाऊन गुपचूप अश्रू ढाळत होती. शेवटी कोणती तरुण मुलगी हे सहज स्वीकारू शकते की तिच्या आईचं दुसरं लग्न होतंय? मी सुद्धा लग्नासाठी एक मोठी अट केली होती की मी जिथे कुठे जाईन तिथे माझी मुलगी सुद्धा माझ्यासोबतच येईल. अखेर तो दिवस उजाडलाच जेव्हा आईने नातेवाईकांच्या माध्यमातून माझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधून काढलं. तो माणूस वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता, पण त्याने माझ्या मुलीला आपल्यासोबत ठेवण्याची अट मान्य केली होती. त्यामुळे मला या लग्नाला कोणताही आक्षेप नव्हता. बघता बघता माझा त्याच्याशी विवाह झाला आणि मी त्या नवीन घरात पाऊल ठेवलं जिथं माझं अस्तित्व अगदी शून्य होतं. मला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कळून चुकलं. दुसऱ्या दिवशी माझी सासू माझ्यावर जोरात ओरडली आणि सगळ्यांसमोर मला म्हणायला लागली की, अगं, तू अशी कशी बाई आहेस? तुला एवढं पण कळत नाही का? एवढ्या तरुण मुलीला तू तुझ्या बरोबर घेऊन आली आहेस. तुझं काय आणि तुझ्या मुलीचं काय, दोघींचंही लक्षण काही ठीक दिसत नाही. तू गपचूप तुझा संसार सांभाळ. माझ्या त्या निष्पाप मुलीसमोर जेव्हा सासूने माझ्या तोंडावर असे शब्द काढले तेव्हा माझं काळीजच फाटलं. आजपर्यंत मी माझ्या मुलीला कधी साधा शब्द सुद्धा बोलले नव्हते, पण आज ही सासू तिच्या समोर माझी अशी लायकी काढत होती. त्या निष्पाप मुलीला या शब्दांनी कितीतरी वेदना झाल्या असतील याचा विचारही सासूने केला नाही. माझी मुलगी तिथून गुपचूप निघून गेली कारण तिला हे शब्द खूप टोचले होते. मला तर इतका प्रचंड राग आला होता आणि वाईट वाटत होतं की मी स्वतःला रोखू शकले नाही. मी सासूच्या समोर उभे राहिले आणि धाडसाने म्हणाले की, सासूबाई, तुम्ही अशा पद्धतीचं बोलणं का बोलताय? हे आधीच ठरलेलं होतं की माझी मुलगी माझ्या सोबतच येईल. मग आता तुम्हाला काय आक्षेप आहे? आणि
कृपया यापुढे माझ्या मुलीसमोर अशा गोष्टी बोलू नका. ती लहान मुलगी आहे, तिला या गोष्टी समजत नाहीत. तशीही ती वेगळ्या खोलीत राहते. मग तुम्हाला काय त्रास आहे? मी एकदम चिडून बोलले होते. न जाणे माझ्यामध्ये एवढी हिंमत कुठून आली होती. कदाचित मी माझ्या मुलीसाठी बोलत होते, कारण कोणतीही आई आपल्या मुलासाठी गप्प बसू शकत नाही. आणि मला जाणवत होतं की सासू जे म्हणत होती की तुझ्या मुलीचं डोकं खराब होईल, उलट सासूच माझ्या मुलीला मानसिक त्रास देत होती. माझं सासूसोबतचे हे बोलणं सुरूच होतं. इतक्यात माझे नवीन पतिदेव सुद्धा तिथे आले. ते रात्री माझ्यावर खूप प्रेम उधळत होते, पण आता जेव्हा मी त्यांच्या आईसोबत थोडी वाद घालत होते तेव्हा त्यांनी माझ्या जोरात तोंडात मारली. ते मला म्हणाले की यापुढे जर माझ्या आईशी मोठ्या आवाजात बोललीस तर तुला घरातून हाकलून देऊन तुझ्या आईच्या घरी नेऊन सोडेल. असं म्हणून ते तिथून निघून गेले. आज माझ्या लग्नाची पहिली सकाळ होती आणि मला घरातून हाकलून देण्याची धमकी सुद्धा मिळाली होती. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या सभोवतालचा अंधार अजून वाढत चालला आहे. जसजसा वेळ निघून गेला तसतसं माझ्या सासूचं वागणं अजूनच विषारी होत गेलं आणि माझी मुलगी तर जणू एक जिवंत प्रेत बनत चालली होती. मला काहीच समजत नव्हतं की नक्की माझ्या मुलीसोबत काय अडचण आहे. ती ना नीट जेवायची ना माझ्याशी काही बोलायची. जेव्हा कधी मी तिला विचारत असे तेव्हा ती म्हणायची की आई काही झालं नाहीये ग. पण मला ठाऊक होतं की तिच्या मनात नक्की काहीतरी चाललं आहे. मला वाटायचं की सासू दिवसभर टोमणे मारते म्हणून कदाचित ती इथे खुश नसेल, पण माझ्या पाठीमागे माझ्या मुलीसोबत काय खेळ खेळला जातोय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. एक दिवस दुपारची वेळ होती. मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. इतक्यात माझी सासू तिथे आली आणि ओरडून म्हणायला लागली की तुझ्या मुलीने अख्खी एक खोली बळकावून ठेवली आहे. आमच्या घरात फक्त 3च खोल्या होत्या. एका खोलीवर तू ताबा मिळवला आहेस, दुसऱ्या खोलीत तुझी मुलगी राहते आणि एका खोलीत मी राहते. जेव्हा माझ्या स्वतःच्या मुली येतील तेव्हा त्या कुठे राहणार? तुम्ही लोकांनी तर या घरावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. माझी सासू अशा उलटसुलट गोष्टी बोलत चालली होती ज्याला काहीच अर्थ नव्हता. शेवटी त्याचा काय अर्थ होता? मी माझ्या तरुण मुलीला माझ्या नवऱ्याच्या खोलीत थोडीच ठेवू शकत होते. मी सासूला म्हणाले की जर अशी गोष्ट असेल तर मी सलोनीला सांगते की ती खोली खाली करून तुमच्या खोलीत राहायला येईल, जेणेकरून जेव्हा तुमची मुलगी येईल तेव्हा ती दुसऱ्या खोलीत राहू शकेल. माझ्याकडे हा एकच उपाय होता जो मी त्यांच्या समोर ठेवला. याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नव्हते. पण या गोष्टीवर त्यांनी माझ्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाल्या की तुला लाज वाटली पाहिजे. तुझी लायकी बघ आधी. तू तुझ्या मुलीला माझ्या खोलीत पाठवतेस. मी तर तिचं तोंड बघणंही पसंत करत नाही. ना जाणे कोणाचा वंश आहे, देव जाणे काय कलंक आहे ती. सासू आपली कडू जीभ चालवून तिथून निघून गेली. मी तिथेच भिंतीला टेकून उभे राहिले आणि आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करू लागले, पण मी त्यात पूर्णपणे अपयशी ठरत होते. माझ्या डोळ्यातून पाणी वाहतच होतं आणि माझं काळीज फाटत होतं. मी तिथे उभी होते तितक्यात सलोनी तिथे आली आणि मला विचारू लागली की आई तुला काय झालंय? तू का रडत आहेस? तिला बिचारीला माहीत नव्हतं की तिची सावत्र आजी मला काय बोलून गेली आहे. मी घाईघाईनं माझे डोळे पुसले आणि जेवण बनवू लागले. ती बिचारी मला विचारून विचारून थकली आणि शेवटी आपल्या खोलीत निघून गेली. ती गेल्यानंतर मी कोणताही आवाज न करता ढसढसा रडत राहिले, कारण मला आतून असं सारखं वाटत होतं की पुढे काहीतरी असं घडणार आहे जे आम्हा मायलेकींची जिंदगी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेल. काळाचं चक्र असंच फिरत राहिलं. वेळ निघून जाण्यासोबत मला जाणीव होत होती की या लग्नातून मला कोणताही आनंद मिळालेला नाही. जेव्हा कधी घरात पाहुणे यायचे तेव्हा माझी सासू त्यांच्यासमोर माझ्याबद्दल आणि माझ्या मुलीबद्दल अशा काही गोष्टी बोलायची की माझं मन रक्ताचे अश्रू रडायचं. त्यांना स्वतःच्या सुद्धा 3 मुली होत्या, ज्या तिन्ही विवाहित होत्या. त्यांना आपल्या स्वतःच्या मुलींची खूप काळजी असायची, पण माझ्या बाबतीत मात्र त्या मला माणूसही समजत नव्हत्या. त्यांना एवढं सुद्धा समजत नव्हतं की जर ते आज दुसऱ्याच्या मुलीला असं वाईट बोलत आहेत तर उद्या चालवून त्यांच्या स्वतःच्या मुलीसोबतही कोणीतरी असं वागू शकतं. पण त्यांच्यात एवढी बुद्धी कुठे होती? बोलायला गेलं तर त्या नेहमी ऐकवायच्या की मी माझ्या काळातली खूप शिकलेली सवरलेली स्त्री आहे. पण त्यांच्या त्या अडाणीपणाच्या बोलण्यावरून असं अजिबात वाटत नव्हतं. मला माझ्या सासूच्या त्या टोमण्यांनी काही फारसा फरक पडत नव्हता. जेव्हा त्या म्हणायच्या की
तुम्ही दोघी इथे फुकटच्या भाकरी तोडताय. पण जेव्हा त्या माझ्या मागच्या लग्नाचा विषय मध्ये आणायच्या किंवा माझ्या मुलीला उलटसुलट बोलायच्या तेव्हा मात्र माझं काळीच फाटून जायचं. असं वाटायचं की मी आत्ताच्या आत्ता माझा जीव देऊन टाकावा. एक दिवस संध्याकाळची वेळ होती आणि नेहमीप्रमाणे मी स्वयंपाकघराच्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात अचानक मला बाहेरून कोणाच्या तरी धावण्याचा आवाज आला. मी जसं बाहेर पाहिलं तर ती दुसरी कोणी नसून सलोनी होती. ती धावत धावत आपल्या खोलीतून बाहेर येत होती. बाहेर वीज नव्हती, नुकतीच लाईट गेली होती. त्यामुळे मी मोबाईलचा टॉर्च चालू केला होता. मी तिला विचारलं की बेटा काय झालं, तू अंधाराला घाबरलीस का? माझ्या या बोलण्यावर तिने रडत रडतच होकारार्थी मान हलवली. त्याच वेळी मला त्या अंधारात कोणीतरी उभा असलेलं दिसलं. तो दुसरा कोणी नसून माझा नवीन नवरा होता, ज्याने आता मला स्वतःची दासी म्हणून ठेवलं होतं. मला नक्की काय प्रकार आहे हे काहीच समजलं नाही. मला वाटलं की सलोनी कदाचित खरोखरच अंधारामुळे घाबरली असेल. ती स्वयंपाकघरात माझ्या जवळ आली आणि तिथे ठेवलेल्या एका खुर्चीवर गुपचूप बसली. ती आता रडतही नव्हती आणि काही बोलतही नव्हती, अगदी शांत होती. मी सुद्धा तिला जास्त त्रास देणं योग्य समजलं नाही. मी घाईघाईनं हात चालवून स्वयंपाक करू लागले, कारण लाईट गेल्यामुळे काम करणं कठीण होतं आणि मला वेळेच्या आत जेवण वाढवायचं होतं. नाहीतर परत एकदा मलाच दोषी ठरवलं गेलं असतं. ती रात्र सुद्धा अशीच निघून गेली. अख्खी रात्र मी हाच विचार करत राहिले की न जाणे आमच्यासोबत नक्की काय घडतंय. आता तर मी दिवसातून 2-4 वेळा रडायचे, कधी सासूच्या टोमण्यांमुळे तर कधी नवऱ्याच्या क्रूरतेमुळे. कारण आता तो कधी कधी मला मारहाण देखील करायला लागला होता. तो नेहमी मला ऐकवायचा की तू स्वतःवर माझे उपकार मान की मी तुझ्यासारख्या सोडलेल्या बाईशी लग्न केलं, नाहीतर तुझ्यासारख्या बाईशी कोण लग्न करेल. नक्कीच तुझ्या पहिल्या नवऱ्याने तुला तुझ्या वाईट वागणुकीमुळे सोडला असणार. तो सुद्धा आता हुबेहूब आपल्या आईचीच भाषा बोलायला लागला होता आणि मी दिवसेंदिवस एक जिवंत प्रेत बनत चालले होते. मी माझ्या माहेरी जाणं सुद्धा सोडून दिलं होतं. माझी आई जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा ती विचारायची की तुम्हा मायलेकींना काय झालंय, पण आमच्याकडे तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसायचं. जसा वेळ जात होता तसा आमच्या आयुष्यातील अंधार अजूनच गडद होत चालला होता. सकाळची वेळ होती. मी घाईघाईनं काम आवरत होते, कारण आज सासूने मला हुकूम सोडला होता की मला त्यांच्यासोबत त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी जायचं आहे. आज रविवारचा दिवस होता, त्यामुळे सलोनी सुद्धा घरीच होती. पण सासू म्हणाली की ती घरीच राहील, ती आमच्यासोबत येणार नाही. माझ्या मनात हा विचार सुद्धा आला नाही की मी माझ्या अशा तरुण मुलीला घरात एकटं सोडून जाऊ नये. मी दुपारच्या आधीच सासूसोबत घरातून निघाले. तिथे नातेवाईकांच्या घरी गेल्यावर आमचा अख्खा दिवस त्यातच गेला. संध्याकाळ होत आली होती, पण सासूबाई तिथून निघायचं नावच घेत नव्हत्या, कारण ते त्यांच्या सख्ख्या बहिणीचं घर होतं. मी त्यांना हळूच म्हणाले की सासूबाई, मी तर म्हणते आता आपण घरी निघूया. सलोनी घरी एकटीच आहे, माहीत नाही तिने काही खाल्लं असेल की नाही. तर सासू मला ओरडून म्हणाली की गुपचूप बस, तुझी मुलगी काही 2 वर्षाची नाहीये जो तू एवढी घाबरते आहेस. अखेर संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. बाहेर पडलो तर आम्हाला येण्यासाठी कोणतं साधनच मिळत नव्हतं. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर मोठ्या मुश्किलीने एक गाडी मिळाली. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा घरात पूर्ण शांतता पसरलेली होती. अंगणातला लाईट सुद्धा बंद होता. सासूबाई सरळ आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेल्या. मला खूप तहान लागली होती, म्हणून मी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघराकडे जाऊ लागले. पण तेवढ्यात अचानक मला घरातून कोणाच्या तरी किंचाळण्याचा आणि चिडण्याचा आवाज ऐकू आला. तो भयानक आवाज ऐकून मी जागीच थबकले आणि चक्रावून गेले की या घरात एवढ्या रात्री नक्की कुणाचा ओरडण्याचा एवढा आवाज येतोय. मी तातडीने सलोनीच्या खोलीच्या दिशेने धावले, कारण ती ओरडण्याचा आवाज तिथूनच आला होता. जेव्हा मी सलोनीच्या खोलीच्या जवळ पोहोचले तेव्हा आतून अगदी दबलेला आणि हुंदक्यांचा आवाज येत होता. ती आतून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित आत तिच्यासोबत दुसरं कोणीतरी होतं. त्या क्षणाला आत नक्की कोण असू शकतं याचा विचार करण्याची माझी ताकद नव्हती. मी कसलाही विचार न करता जोरजोरात दरवाजा ठोठवायला सुरुवात केली. मी दरवाजा धोपटत तिला म्हणजेच सलोनीला मोठ्याने आवाज दिला की सलोनी बेटा, दरवाजा उघड. काय झालंय तुला? तू अशी का ओरडत आहेस? मी दरवाजा पूर्ण ताकदीने धोपटत होते आणि सारखी तिला हक्का मारत होते, पण आतून दरवाजा उघडला जात नव्हता.
आता तर तिचा आवाज आतूनच जास्त क्षीण आणि दबलेला येत होता. असं जाणवत होतं की जणू कोणीतरी जबरदस्तीने तिच्या तोंडावर आपला हात दाबून धरला आहे. माझा संताप आणि भीती आणखी वाढली. मी अत्यंत रागाने आणि किंचाळत म्हणाले की सलोनी, दरवाजा उघड, नाहीतर मी आता दरवाजा तोडून टाकेन. मी असं रागाने म्हटल्याबरोबर आतून लगेच एक रडवेला आवाज आला की आई, प्लीज मला वाचव ग. आणि पुढच्या सेकंदाला तिचा जो आवाज पुन्हा कुणीतरी दाबून टाकला. माझं काळीज धडधडू लागलं होतं. छातीची धडधड इतकी वाढली होती की आता काहीतरी अघटित घडलंय याची मला खात्री पटली. मी जीवांच्या आतंकाने सासूला आवाज द्यायला सुरुवात केली. सासूबाई सुद्धा आवाज ऐकून हळूहळू खोलीच्या बाहेर आल्या. पण तिथे आल्यावर त्या नेहमीप्रमाणे म्हणायला लागल्या की हा काय नवा तमाशा लावलाय तुम्ही दोघी मायलिकींनी. त्यांना माझा किंवा माझ्या मुलीच्या वेदनेचा जराही फरक पडत नव्हता. मी रडत आणि थरथरत सासूला म्हणाले की सासूबाई, अहो आत बघा ना. सलोनी आतून ओरडते. तिला कोणीतरी पकडलंय. कोणीतरी तिच्यासोबत आतमध्ये आहे, जो कदाचित तिला इजा पोचवण्याचा प्रयत्न करतोय. माहीत नाही नक्की काय चाललंय. मी रडत रडत सासूला सांगत होते. मला अजूनही या गोष्टीचा अजिबात अंदाज नव्हता की तो दुसरा कोणी नसून या घराचा मालकच आहे, ज्याने एका बापाच्या पवित्र नात्याला पूर्णपणे कलंकित केलं होतं. मी जीवाच्या आकंताने जोरजोरात दरवाजा बदलत राहिले. अचानक एकाएकी दरवाजा उघडला गेला आणि तो नराधम अगदी दरवाजाच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या अंगावर शर्ट नव्हता. तो फक्त बनियानवर उभा होता. मी आत नजर टाकली तर सलोनी बेडच्या एका कोपऱ्यात कमालीची घाबरून थरथरत बसली होती आणि तिने स्वतःला चादरीमध्ये लपवून ठेवलं होतं. ते भयानक दृश्य पाहताच मला असं वाटलं की मला आत्ताच्या आत्ता चक्कर येईल आणि मी जमिनीवर कोसळेल. मी त्याला एक शब्दही बोलले नाही. मी सरळ माझ्या मुलीच्या दिशेने धावले. सलोनीने मला पाहताच मला घट्ट मिठी मारली आणि ती ढसढसा रडायला लागली. ती रडत रडत मला एवढंच म्हणत होती की आई, प्लीज मला इथून घेऊन चल ग. मला या घरात आता एक क्षणही राहायचं नाहीये. जसं मला सगळा प्रकार समजला तसं मी माझ्या मुलीला स्वतःपासून बाजूला केलं आणि मी त्या नराधमाच्या समोर जाऊन उभी राहिले. मी अत्यंत संतापाने ओरडले की तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? स्वतःच्या मुलीसारख्या असणाऱ्या एका लहान मुलीसोबत हे सगळं करताना तुमचे हात कसे कापले नाहीत? माझ्या या बोलण्यावर तो अत्यंत निर्लज्जपणे आणि कुत्सितपणे हसला आणि म्हणाला की कोणती मुलगी? ही काय माझी सख्खी मुलगी आहे का? आणि तसंही मी काहीच केलं नाहीये. ती उगीच स्वतःच्या मनाने गोष्टी रचते. त्याचे हे शब्द ऐकले आणि माहीत नाही अचानक माझ्यामध्ये कुठून एवढी हिंमत आली. त्या क्षणाला मी एका जखमी वाघिणीसारखे झाले होते. माझ्या आतली आई प्रचंड तडफडत होती. मी कसलाही विचार न करता आपला हात उचलला आणि त्याच्या थोबाडीत एक जोरदार तमाचा लावला. मी त्याला मारलेलं बघून त्याची आई म्हणजेच माझी सासू माझ्यावर धावून आली. तिने माझ्या तोंडावर एका पाठोपाठ एक 2-4 थपडा मारल्या आणि म्हणायला लागली की तू आणि तुझी मुलगी दोन्हीही पापी आहात आणि माझ्या निष्पाप मुलावर असले घाणेरडे आळ रचताय. मला तर तुला या घरची सून बनवायचंच नव्हतं. माहीत नाही ती कोणती अशुभ वेळ होती जेव्हा मी तुला या घरात लग्न करून आणलं. ती उलट माझ्यावरच आरोप करत सुटली आणि आपल्या त्या नराधम मुलाला निर्दोष सिद्ध करत होती, जो तिथे अत्यंत निर्लज्जपणे उभा होता. मला या गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटत होतं आणि किळस येत होती की या मायलेकींमध्ये नक्की कसलं घाणेरडं नातं आहे. एक आई आपल्या मुलीला बदलण्याऐवजी त्याचा पक्ष घेऊन मला मारत होती. मला समजत नव्हतं की मी काय करू. मी पुन्हा एकदा धावत सलोनीकडे गेले. ते दोघे मायलेक दरवाजापाशी उभे राहून आमच्याकडे अतिशय घाणेरड्या नजरेनं बघत होते. मी सलोनीला शांत करत होते आणि ती सतत एकच गोष्ट बोलत होती की आई, आपण इथून निघून जाऊया. मला असं वाटतंय की जर मी या घरात अजून राहिले तर माझं अस्तित्वच कायमचं मिटून जाईल. सलोनीने पहिल्यांदा स्वतःहून तिच्या तोंडून हा शब्द काढला होता, पण माझं डोकं पूर्णपणे बधीर झालं होतं. या परिस्थितीत तोंड देण्याची किंवा सांभाळण्याची ताकद माझ्यात शिल्लक नव्हती. पण तो सगळा विषय त्या नराधमाने संपून टाकला. त्याने तिथे उभे राहूनच माझ्याशी असलेले सगळे संबंध तोडण्याची भाषा केली आणि तो घरातून बाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर मी स्वतःचं नशीब आणि कपाळ धरून रडायला लागले. खरं तर मला असं करायला नको होतं. उलट मी आनंदी असायला हवं होतं, कारण अशा पापी माणसापासून माझी सुटका झाली,
ज्याने माझ्या निष्पाप लेकीच्या अब्रूवर हात टाकण्याचं दुस्साहस केलं होतं. देवाचे लाख लाख आभार की तो आपल्या या घाणेरड्या हेतूत यशस्वी होऊ शकला नाही. थोड्या वेळानंतर जेव्हा मी स्वतःला सावरलं तेव्हा मला एक गोष्ट आठवली की मी आता रिकामी हाताने नव्हे. देवाचे उपकार की लग्नाच्या वेळी माझ्या मामांच्या सांगण्यावरून माझ्या आईने कायदेशीर कागदपत्रांमध्ये खूप काही लिहून घेतलं होतं. त्या माणसाकडे अमाप धनसंपत्ती होती आणि त्या कागदपत्रांमुळे आता त्या संपत्तीतील खूप मोठा हिस्सा कायदेशीररित्या माझ्या नावावर हस्तांतरित झाला होता. मी त्याच वेळी आमचं सगळं सामान बांधलं आणि माझ्या मुलीला सोबत घेऊन थेट माझ्या आईच्या घरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी मी त्या नराधमावर आणि त्याच्या संपत्तीवर कोर्टात खटला दाखल केला. जी संपत्ती लग्नाच्या वेळी कायदेशीर कागदपत्रानुसार माझ्या नावावर निश्चित झाली होती. महिनाभर कोर्टात हा खटला चालला आणि अखेर कायद्याने सगळं काही माझ्या पदरात पाडलं. जरी या सगळ्यानंतर मी अख्ख्या समाजात बदनाम झाले होते, कारण दुसऱ्यांदाही मी माझं घर उद्ध्वस्त करून माहेरी परत आले होते. समाजातले लोक अजूनही मलाच नावं ठेवत होते आणि म्हणत होते की ही बाईच वाईट आहे. पण आता मला लोकांच्या बोलण्याने काहीच फरक पडत नव्हता. जर कोणी काही बोललं तर मी गुपचूप ऐकून घेत होते किंवा कधी खूपच राग आला तर त्यांना त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देत होते. आता मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी जगू लागले होते. काही लोक पाठीमागं असंही म्हणायचे की ही बाई खूपच लालची आहे, हिने संपत्ती मिळवण्यासाठी हे लग्न मोडलं. त्यांच्या या बोलण्यावरही मी काहीच बोलत नव्हते. मी संपत्तीत माझा हक्क नक्कीच घेतला होता, कारण मी आता पक्क ठरवलं होतं की मी आयुष्यात तिसरं लग्न कधीच करणार नाही. पण मला माझं आणि माझ्या मुलीचं भविष्य तर सुरक्षित करायचं होतं आणि तसंही मी माझा कायदेशीर अधिकार घेतला होता. कोणाचं बेकायदेशीर काही बळकावलं नव्हतं. यानंतर अवघ्या 6 महिन्यांनी मला बातमी समजली की एका भीषण अपघातामध्ये तो माणूस जागीच ठार झाला. त्याचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि भयंकर होता. म्हणतात ना, माणसाला त्याच्या कर्माचं फळ याच जन्मात आणि याच पृथ्वीवर भोगावं लागतं. विधात्याने त्याला त्याच्या पापाचा न्याय देऊन कर्माचा दंड उगवला होता. जरी मी त्याला कधीच मनातल्या मनात शाप दिला नव्हता, पण एका पीडित आणि लाचार व्यक्तीच्या डोळ्यातून आलेले अश्रू सुद्धा अत्याचार करणाऱ्याच्या विनाशासाठी पुरेसे असतात. आणि त्याचा हा दुर्दैवी मृत्यू हा या सगळ्याचा परिणाम होता. ज्यानंतर मी माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्णपणे माझ्या मुलीच्या दिशेने वळवलं. जी संपत्ती मला माझा कायदेशीर अधिकार म्हणून मिळाली होती त्याला लोक माझं लालच म्हणत राहिले, पण माझ्यासाठी ते कोणतं लालच नव्हतं, तर या समाजाच्या लांडग्यांपासून वाचवण्यासाठी एक मजबूत सुरक्षा कवच होतं. कारण मी माझं वर्तमान आणि भविष्य आता पूर्णपणे सलोनीच्या नावावर करून दिलं होतं. जी सलोनी कधी काळी एक जिवंत प्रेत बनली होती, ती आता हळूहळू आपल्या सामान्य आयुष्याकडे परतत होती. मी तिचं शहरातल्या सगळ्यात चांगल्या शाळेत ॲडमिशन करून घेतलं. कधी कधी ती रात्रीची दचकून उठायची आणि रडायला लागायची, कारण तिला अजूनही तेच भयानक स्वप्न पडायचं. पण मी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला विश्वास द्यायची की बेटा, ती काळी रात्र आता संपली आहे. आता तुला कोणी साधा स्पर्शही करू शकत नाही. पुढे जाऊन सलोनीने आपल्या याच वेदनेला आपली सगळ्यात मोठी ताकद बनवलं. तिने मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी हा विषय शिक्षणासाठी निवडला, जेणेकरून ती अशा मुलींचा आवाज बनू शकेल ज्यांचं आपल्याच माणसाने विश्वासघात केला आहे आणि जे लोक लाजेस्तव गप्प बसतात. काळाचं चक्र असंच फिरत राहिलं आणि माझ्या मुलीने शिक्षणात सर्वोच्च स्थान तर मिळवलंच, पण पुढे जाऊन ती एका खूप मोठ्या संस्थेमध्ये उच्च अधिकारी बनली. आता ती फक्त वैभवीची मुलगी नव्हती, तर तिने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. आणि गल्लीतले तेच लोक जे कधी काळी आमच्यावर बोट उचलायचे, ते आता सलोनीचं उदाहरण देताना थकत नव्हते. त्यानंतर जेव्हा सलोनीच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा माझं काळीज भीतीने थरथरायचं. मला वाटायचं की माझ्या मुलीला सुद्धा माझ्यासारखाच कोणत्या नराधमाचा सामना करावा लागू नये. पण याच दरम्यान आमच्या आयुष्यात माधवचं स्थळ आलं. माधव हा अत्यंत सुस्वाभी, नेक आणि संस्कारी मुलगा होता. मी त्याच्यापासून आमच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट लपवली नाही. जेव्हा मी त्याला आमचा सगळा भूतकाळ सांगितला तेव्हा त्याने अत्यंत आदराने माझे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला की आई, लग्न म्हणजे फक्त एका स्त्रीला स्वीकारणं नव्हे, तर तिच्या भूतकाळातील दुःख वाटून घेणं असतं. मी प्रतिज्ञा करतो की मी सलोनीला इतका आनंद देईन की ती आपले सगळे अश्रू विसरून जाईल. आणि मी फक्त सलोनीलाच नाही तर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईल.
कारण एका आईला तिच्या मुलीपासून वेगळं करणं हा सगळ्यात मोठं पाप आहे. त्यानंतर त्या दोघांचा विवाह अत्यंत साधेपणाने पण पूर्ण स्वाभिमानाने आणि आदराने पार पडला. आणि आज मी माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या घरात एका राजमातेसारखं आयुष्य जगते, जिथे आम्ही तिघही एकत्र हसतो खेळतो. ईश्वराने आज मला माझ्या सहनशीलतेचं असं फळ दिलं होतं, ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मित्रांनो, या कहाणीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की जगातील सगळ्यात मोठी ताकद ही एका आईची असते. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि स्वाभिमानासाठी जेव्हा एक आई उभी राहते, तेव्हा अख्खा समाज आणि कायदाही तिच्या पाठीशी उभा राहतो. वाईट कृत्य करणाऱ्याला त्याच्या कर्माचं फळ याच जन्मात भोगावं लागतं. त्यामुळे लोक काय म्हणतील या भीतीने कधीही अन्याय सहन करू नका, कारण तुमची आजची हिंमतच तुमच्या मुलांचं उद्याचं सुरक्षित भविष्य असू शकते. तर मित्रांनो, वैभवी आणि सलोनीच्या या संघर्षाची आणि कर्माच्या न्यायाची कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन डोळ्यात पाणी आणणाऱ्या सत्य कहाण्या ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी शीतल तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भावूक कहाणीसह. धन्यवाद.